तुमच्या नवऱ्याचे पाय कसे गेले? कार ॲक्सिडेंट. अर्जुन वेड्यासारखी गाडी चालवायचा नेहमी. त्याला वेग खूप आवडायचा. त्या दिवशी नरसू आणि तो जीप घेऊन फिरायला गेले होते आणि त्याच दिवशी गावात शाळेच्या मुलांची एक सहल आली होती. त्यातलाच एक मुलगा बॉल रस्त्यावर आला म्हणून तो पकडायला धावत आला. आपले पाय गेल्याचं अर्जुनला सहन झालं नाही. कोर्टात नरसूची साक्ष घेतली गेली. तो साफ खोटं बोलला. वेग जास्त नव्हता साहेब, 40 पण टच केला नसेल. हा, आमचे साहेब फास्ट गाडी चालवितच नाहीत. म्या गाडी चालविताना सुद्धा काटा 50च्या वर गेला ना तरी माझ्यावर ओरडत येत. नरसू हळूहळू गाडी चालव असं म्हणतात. जज साहेब, ह्याच्यामध्ये शिक्षा द्यायचीच असेल ना तर ती पोराच्या आईवडिलाला द्या. हा, ह्याच्यामध्ये आमच्या साहेबाचा काही बी दोष नाही. पोराला असं वाऱ्यावर सोडतेत होय? हा, समोर आलेले साक्षी पुरावे पाहता हा निष्काळजीपणे घडलेला अपघात नसून त्याची जबाबदारी कोणत्याही पक्षावर जात नाही. सबब अर्जुन सरपोतदार यांनी रक्कम रुपये 2 लाख नुकसान भरपाई म्हणून मुलाच्या आईवडिलांना म्हणजेच श्रीयुत जयप्रकाश कानविंदे आणि सौ विजया जयप्रकाश कानविंदे यांना द्यावी असा आदेश देऊन ही केस बंद करण्यात येत आहे. शेवटी कोर्टाने अर्जुनच्या बाजूने निकाल दिला आणि केस डिसमिस झाली. कोर्टाने त्याला माफ केलं. पण त्या मुलाची आई बिचारी, ती कशी माफ करणार होती अर्जुनला? ह्या कोर्टात सुटलास, पण त्या कोर्टात तिथे अंधार नाहीये. तिथे तुला उत्तर द्यावं लागेल. सडून सडून मरशील तू. काय सडून सडून मरशील? काय चिडताय बाई? तिच्या आईला तुमचं पोरग मध्ये आलं, ऍक्सिडेंट झाला, ते मेलं सुटलं. पण माझं पायी घेऊन गेलं ना, वर पैशाच्या पैसे गेले आणि तुम्ही पैसे कमावले. अरे थुकते मी तुझ्या पैशावर. माझ्या जगण्याचा आधार केला. माझ्या पोटच्या गोळ्याला किड्यासारखं चिरडून मारलंस तू. तुलाही भोगावं लागेल. किड्यासारखा मरशील तू. या आईचा शाप आहे तुला. अर्जुनचे पाय गेल्याचं त्याला सहन होत नव्हतं. हे दुःख विसरायला तो तासनतास बसून नुसती दारू प्यायचा, अगदी दिवसा ढवळ्या सुद्धा. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.